मी आणि आजी आलतो आज दिवाळीची शॉपिंग करायला. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. सगळ्यात पहिल्यांदा तर मी गौरवला भेटलो, त्यानंतर आम्ही राजपाल मार्केटला गेलो. काकीनं तर घरूनच सांगितलं होतं मार्केटमध्ये चालले पण सगळं घेऊन या, दिवाळीचा बाजार काहीच विसरला नाही पाहिजे. तिला म्हणलं माझ्यासोबत आजी, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरजच नाही, आली वेळ तर दिवाळीला लक्ष्मी पण आणू शकतोय. बरं मला आता कमेंट करून सांगा की तुमचं दिवाळीचं घर आवरायचं काम चालू झालं का नाही. आमची तर इकडे शॉपिंग पण चालू झाली. मॉल म्हणलं ना हे भारी भाऊ, जे दिसन ना ते उचलीत चालायचं फक्त. आजीला म्हणलं इकडे मुरमुरे घेऊन टाकतो, दिवाळीला किती मोठा चिवडा करून टाकू. त्यानंतर थोडेफार मसाले घेतले. आता दिवाळीला आमचे भाचे पण येतील, त्यांना खेळायला एक बॉल पण घेऊन टाकला. आजीला म्हणलं आता हा पेरचा साबण घेऊन टाकू. आजी म्हणली नाही, दिवाळीला फक्त ना मोतीचाच साबण न्यायचा राहतो. आता कमून न्यायचा राहतो तेवढं तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये मला पण सांगा. आजीनं ते एक गुलाबजामचं पॅकेट ठेवलं होतं. अगं म्हणलं 4-5 ठेव, डायरेक्ट आपले जर चाहते आले ना दिवाळीला तर सगळ्यांना गुलाबजाम खाऊ घालायचे. त्यानंतर म्हणलं व्हीलचे डायरेक्ट मोठे 2 पुढे घेऊन टाकू. म्हणलं ह्या दिवाळीला मी घरी तर मम्मी त्यांना सगळ्या गोदाडे धुवू लागेल, मदत करून टाकतो. आजीचं तिकडे चाललं होतं काम. म्हणलं आता आपल्याने खिशातच एक परफ्यूम घ्यावा लहान, कारण की नाही आजी आपल्याला नंतर घेऊन द्यायची नाही. लय दिवस हालाकीचे चालू आहे. म्हणलं एक गल्लाच घेऊन टाकावं, म्हणजे कसं दिवाळीपर्यंत थोडेफार पैसे साचले, एक ड्रेस येऊन जाईल. एक गुळाची बिली घेतली. हे बरंच जड झालं बरं का, मला फार वडत नव्हतं, फार कस तरी वडलं त्याला. आणि माझ्या अशा हरकत पाहून मला असं वाटतं मॉलवाले मला थोडंफार डिस्काउंट देणार आहे. आजी सोबत असल्यावर काय घर साफ करायच्या जेवढ्या भारी भारी मोठ्या वस्तू होत्या सगळ्या घेऊन टाकले. जवळपास आता सगळा बाजार करून झालता. म्हणलं आता मम्मी त्यांना काहीतरी थंड घेऊन जावा. आणि त्यामध्ये मला यसर थोरा डेअरी यांचे प्रोडक्ट दिसले. मग काय त्यांचे प्रोडक्ट म्हणलं विषय क्वालिटी. गगनगिरी यांचा खवा घेतला आणि त्यानंतर फ्लेवर्ड मिल्क घेतलं. त्याचबरोबर त्यांचं श्रीखंड आणि आम्रखंड पण घेतलं. आजी तर म्हणली अरे सगळं झालं पण आपल्याला तूपच घ्यायचं राहिलं रे. अगं मला नको चिंता करू, इथे ना गगनगिरी यांचं ना तूप पण भेटतं, ते पण एकदम क्वालिटी. आणि तुम्ही पण यांचे प्रोडक्ट नेऊन दिवाळीमध्ये फराळ एकदम मस्त बनवा. आता बिल करायचं होतं त्याआधी मला गगनगिरीची मस्त लस्सी पिऊन घ्यावा. मग त्यांनी सगळ्या बाजाराचं बिल केलं, गाडीमध्ये सगळा बाजार ठेवून दिला. कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा, अकाउंटला फॉलो करायचं विसरू नका.